मैडम ये ऐसा है कि जब से कोरोना लग गया तब से ये प्रॉब्लम बढ़ गया है। वहाँ झोपड़पट्टी माफिया लोग बढ़ गए, उनको जीने का खाने का रास्ता बढ़ गया। हमने अपने इसमें नगर सेवक होने के बाद हमने 1-2 लेटर दे दिया था एमआईडीसी को, पुलिस स्टेशन में दिया, नगर पालिका में दिया कि ये बेड़े बार बार बढ़ते जा रही है, तो उसको कार्रवाई की है। वो कभी कार्रवाई की है क्या नहीं की हमको पता नहीं, लेकिन थोड़ा सा स्टिक होने से उन लोगों का धंधा बंद हो गया। जैसे कि इसमें से जो लेडीज है वो दारू की धंधा भी करती है, जेंट्स है वो भी वही करता है, नहीं तो झोपड़ा बनाने का बेचने का काम है। तो हम ये सब पर पाबंदी आप देख रहे 25 साल से। मामले में आप क्या कहना चाहते हैं? ये पॉलिटिकल ही मामला है, हमको बदनाम करने का, बाकी और कुछ नहीं है। मैंने कंप्लेंसी दिया है और उसके साथ में जो लोग खड़े हैं वो भी पॉलिटिकली लोग हैं। वहाँ है ना वीडियो आपके सामने, उसी वीडियो में है वो लोग भी बगल में खड़े हैं। हमने पुलिस स्टेशन जाके एनसी किया और उसके पहले तो लेटर ऑलरेडी हम इन लोगों के खिलाफ दे चुके हैं, एमआईडीसी में भी दिए हैं, कॉर्पोरेशन में भी दिए हैं, पुलिस स्टेशन में भी दिए हैं। और आप निकालेंगे सबसे ज्यादा लेटर शायद अतिक्रमण के लिए मेरा ही निकलेगा। सत्यता आहे त्या व्हिडिओ मागे त्याची सत्यता अशी आहे की जेपासून कोरोना चालू झाला त्यापासून आपले सध्यात आपल्याला नगरपालिका आणि मी कार्यरत नाही होतो, त्याच्यात झोपडपट्टी माफिया आहे ते त्याच्यामध्ये दिसते फोटोमध्ये एक बाई आहे आणि एक मुन्ना म्हणून करून आहे, ते झोपडपट्टी विकतात करतात। मी आले त्यापासून मी लेटर दिलेलं बाई साहेब असाचा वाढत चाललेला आहे, तर कधी मला वाटतं येऊन ते लोकांनी तोडला होता, ते मला नाही माहिती असं। ते बाई आली समोर, हे पण दारू पिलेली होती, ते पण पिलेला होता। समोर गाडीवर मी हेड ऑफिसला महासभामध्ये येत होतो, तिथे उभं राहून मी सांगितली तुम्ही आमच्या झोपडा तोडायला लावला, शिवविकाल करत होती। मी खाली आलो चप्पल दाखवली मला, एवढंच झालं होतं। पण असा आरोप आहे की तुमच्या कामावर कुठेतरी नागरिक म्हणून ती महिला नाराज होती म्हणून तुम्हाला कुठेतरी मारहाण म्हणजे तुमच्यावर झाली। नाही, ते आपल्या वाड्याची महिला नाहीये, ते विष्णुनगर पहिले राहत होती, आता नवीन झोपड्यामध्ये येऊन राहतात। असं काय आपल्या काळात आपले लोकल जे एवढे आहे नागरिक त्यांनी सगळे बघितलेले आहेत इथे, काय असंच आहे विशेष नाही। हा, ह्याच्यात विरोधात दावा आहे, विरोधात पण होते ना, तिथं उभे होते 2 केलेलं आहे। अशा घटना वारंवार घडल्यामुळे पक्षाची बदनामी होते असं तुम्हाला वाटतं? साहेब आहे, लेकिन आपल्या विरोधी लोकांचं काम आहे काय आहे? एवढे दिवस तुम्ही बघता 25 वर्षापासून मी नगरसेवक आहे, त्यांच्या बदनाम करून काय उपयोग होते? आमचे जेवढे लोक आहे, माझ्या मतदाता जेवढे आहे ते नाही ना, ते बघतात ना समोरची, हे गोष्टी लोकांची समोरची मार्केटची गोष्टी आहे। ते टायमात भीड पण होती मार्केटमध्ये, ते बघा व्हिडिओ मध्ये लोक दिसतात। हम वेळोवेळी हे तक्रार येते माझ्यावर, मला पाळण्यासाठी लय प्रयत्न केला ते लोकांनी, ते आपले लोकांचे विश्वास आहे आपल्यावर। आता पॅनल मध्ये होता बघा, मी प्रचार पण नाही केला तरी पण मला किती मतं भेटलेली। तर कर्म काय कोणी घेऊ शकत नाही, माझ्या कर्म जेवढं आहे मला भेटते।